मित्रांनो, मी आज बनवते टट्टूच्या शेंगाचं लोणचं। हे मी रात्रच त्याची फोडी कापून ठेवली, कारण की रात्रभर याला सुकवायचं चांगल्या प्रकारे। त्यासाठी मी मीठ, मिरची, लिंबू आणि मोहरी हे 4 वस्तू मी काढली। तर याला मी सकाळी चांगली ऊन दाखवल्याने याच्यामधले जे कडवट आहे पण कमी होते आणि जो पाणी वगैरे राहते तो सुकून जाते। तर सर्वात आधी मी हे सर्व काढून टाकली आणि मोहरीला छान भाजून घ्यायचं आपण। मोहरी छान भाजल्यामुळे त्याची चव चांगली। ते खडा मीठ टाकायचं, दुकानातल्या पॅकेटाचं मीठ टाकायचं नाही, त्याच्यानंतर लोणचं खराब होऊ शकते। तर जो खडा मीठ मिळतो त्याचं वापर करायचं। 5-6 निंबू जेवढे असतील निंबू तुम्ही ते वापर करू शकता, कारण की निंबाचा जेवढा वापर कराल तेवढा लोणचं चांगला होईल आणि याच्यामधले कडवट कमी होऊन जाईल। तर मी कापलेली मिरची, निंबू आणि भाजलेली मोहरी हे सर्व एकत्र करून घेतली आणि पुन्हा मी निंबूचा वापर केली, कारण की तुम्ही सर्वात जास्त निंबूचा वापर कराल तेवढा चांगला लोणचं चांगला होईल। यांना छान प्रकारे चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावं। मिसळून घेतल्यानंतर जेव्हा लोणचं छान प्रकारे निंबूच्या रसामध्ये मिळून जातो, तो त्याच्यानंतर आपण 1 वाटी तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। सरसर तेलाला गरम करून नंतर लोणचंमध्ये टाका। लोणचं कधीच खराब होणार नाही आणि चांगला वाटला तर कमेंट्स नक्की करा। धन्यवाद।